बँकांमध्ये ठेवलेले आपलेच पैसे काढण्यासाठी खासगी क्षेत्रातील बँकांनी भरमसाठ शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय। 1 मार्च पासून महिन्यातील पहिले 4च व्यवहार मोफत आणि त्यानंतर 5व्या व्यवहारावर तब्बल 150 रुपये संबंधित ग्राहकाकडून आकारले जाणार आहेत। या निर्णयावर नागपूरकरांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी। खासगी बँकांनी 4 वेळा व्यवहारानंतर प्रत्येक व्यवहारावर 150 रुपये चार्ज लावलेला। या बाबतीत आपण नागपूरकरांना काय वाटतं की सरकार बँकांचा हा निर्णय योग्य आहे की नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आपल्याला माहितच आहे की बँकांनी 4 व्यवहारानंतर 150 रुपये चार्ज आकारणार आहे। याबद्दल काय प्रतिक्रिया आपली? प्रतिक्रिया अशी आहे की आम्ही एक सर्वसाधारण लोक आहे। सर्वसाधारण लोकांना आज 150 रुपये म्हणजे मायने ठेवतात आणि ठीक आहे, त्यांनी हा प्रयत्न चांगला केला आहे की कॅशलेस केला पाहिजे, पण कॅशलेस करणं म्हणजे हा प्रत्येक जागी कॅशलेस संभव नाही आहे, पॉसिबल नाही आहे। 150 रुपयाचं महत्त्व आहे आणि बँकांचा हा निर्णय जरी योग्य असला तरी तो परवडण्यासारखा नाही आहे। आपल्याला काय वाटतं की 4 व्यवहारानंतर बँक 150 रुपये कापणार आहे? या बाबतीत जर बँक 4 व्यवहारानंतर 150 रुपये कापत असेल तर सर्वसामान्य माणसाला खूप त्रास होईल। या गोष्टीचा त्रास झाला म्हणजे सर्वसामान्य माणसाची रोजी आजच्या परिस्थितीला 300 रुपये आहे आणि जर त्यांनी वर्षाला 3000 रुपये बँकेत जर जमा केलेले आहे आणि तो जर काही कारणास्तव त्या 4 ट्रान्झॅक्शन झाले ते 150 रुपये कपतील तर त्याला त्या गोष्टीचं फार दुःख होईल। नक्कीच आपल्याला काय वाटतं या बाबतीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणारा निर्णय ठरणार आहे का? आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीचा प्रत्येक पूर्ण व्यवहार जो आहे हा कॅशनी होतो। जो एकदम खालच्या पातळीचा जो व्यक्ती आहे त्याला जर टॅक्स लावला तर त्याचे ते मरणच आहे, त्याचं मरण आहे। काका, तुम्ही बँकेतनं पैसे काढत असेल लागल्या त्यानुसार आपला पेन्शनचं अकाउंट आहे, मग मला सांगा आता हे 150 रुपये जर 4 ट्रान्झॅक्शनवर कटले तर तुम्हाला परवडण्यासारखं आहे काय? मला ह्यांचं म्हणजे काय, जेव्हापासनं ह्या लोकांनी राज आणलं तेव्हापासनं आजपर्यंत यांचे जेवढे कार्य आहेत ते एकदम चुकीचे। माझं म्हणणं फक्त एवढंच आहे। आणि त्यानंतर पैसे, आज बेरोजगारी, धंदे, हे ते सगळं फेटाळून गेलेलं आहे। समजता काय मी काय बोलतोय? निश्चितच आपण पाहू शकतो की नागपूरकरांच्या या निर्णयाबाबत संतप्त भावना आहे। ज्या लोकांची रोजीच 300 रुपये असेल त्यांना जर 150 रुपये टॅक्स भरावा लागला तर निश्चितच हा बँकांचा निर्णय लोकांकरता अन्यायकारक राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर धोटकरसह उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।